आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। तर आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाचा हा अंदाज आणि नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। काल दिवसभरामध्ये 105 नव्या रुग्णांची नोंद, तर पुण्यामध्ये 33 तर मुंबईमध्ये 32 रुग्णांची नोंद झाली। काल तिघांचा मृत्यू झाला आणि 1 ते 4 जून दरम्यान राज्यात कोरोनाचे 5 बळी गेलेले आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे। केवळ धरणामध्ये 12.14% पाणीसाठा शिल्लक आहे आणि 7ही धरणामधील पाणीसाठा वेगानं कमी होतोय। मुंबईमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कामं संथ गतीनं, नालेसफाईची केवळ 82% कामं पूर्ण झालीत आणि मिठी नदीतून गाळ काढण्याचे 61%च काम पूर्ण झालेले आहे। नालेसफाईची सर्व कामं 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत। शेकडो गुंतवणूकदारांनी 51 कोटी रुपयांना फसवणूक करणारा अटकेत झालाय। फसवणूक करणाऱ्या पराग शहाला ठाणे पोलिसांच्या आर्थिक अन्वेषण विभागाकडून अटक झाली आहे। पश्चिम रेल्वेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम हाती, प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरण संवर्धनाचं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबईतील एलिफंटा बेटावर आता लवकरच नवी जेट्टी उभारण्यात येणार आहे। नवी जेट्टी उभारण्यासाठी 88 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे। ई कॅबिनेटसाठी सरकारची तयारी। सरकारकडून ॲपल आयपॅडसह ॲपल पेन्सिल आणि कव्हरची खरेदी करण्यात येते आणि प्रत्येक मंत्र्यांना आता आयपॅड मिळणार आहे। दक्षिण मुंबईमध्ये यंदा शतकातील सर्वाधिक पावसाची नोंद। मे महिन्यामध्ये जवळपास 500 मिमी पाऊस झाला आणि मुंबईमध्ये हवामान विभागाकडून आकडेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे।